हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज होता टीनाचा रिझल्ट सेट 1 आणि सेट 2चा. नेहमीप्रमाणे ती फर्स्ट आलेली आहे. तिचं नाव बोर्डवर लिहिलेलं होतं. दोन्ही साईडला तिचंच नाव होतं, कारण सेट 1 आणि सेट 2मध्ये तीच फर्स्ट आलेली आहे. खूप आनंद होतो आपल्याला आपल्या मुलांनी असं काही केलं की बघायला. गर्वानं आपली मान उंचावते, कारण जे शिक्षण त्यांना देतोय ते मुलं योग्य प्रकारे घेतात हे पाहून खूप आनंद होतो. मॅडमसोबत तिचा फोटो पण काढला. मॅडम खूप खुश होत्या. माझी स्वामींचरणी अशीच प्रार्थना आहे की टीनाची अशीच अभ्यासात प्रगती होत राहू दे आणि आमचं नाव मोठं करू दे. नंतर आम्ही घरी आलो. पाऊस पण खूप पडत होता. घरी आल्यावर मी पण तिची शूटिंग केली, कारण तिला फर्स्ट नंबर आल्याबद्दल एक ट्रॉफी पण भेटली होती. खूप खुश होती ती. तिचं चाललं होतं, मी आता 1 नंबर काढला आहे, मला आता काय देणार. मी विचारलं, तुला काय पाहिजे. तिला स्कूल बॅग पाहिजे होती. चला म्हटलं, पोरीने एवढा 1 नंबर काढला म्हटल्यावर तिला पण खुश केलं पाहिजेच नाही का. पाऊस पण खूप पडत होता. जायचं थोडं जीवावर झालं होतं, पण नंतर मग यांना सुट्टी नसते, मग ते राहूनच जाते. चला म्हटलं आजच जाऊ, तिला जे पाहिजे ते आणून देऊ. पावसात कुठे बाहेर पडायचं म्हणजे खूप कंटाळा येतो, कारण भिजायला पण होतं आणि एकतर कपडे पण वाळत नाहीत. पाऊस पडत असताना हे गाडी कशी चालवतात काय माहिती. समोरचं तर काही व्यवस्थित दिसत नाही. साईड मिरर तर काहीच कामाचं नाही, कारण त्या साईड मिररवरती एवढं पाणीच पाणी असतं की काहीच दिसत नाही मागचं. तर पाऊस पडत असताना मी गाडी नाही चालवत, कारण मला समोरचं काही समजतच नाही. असो, त्याची पण मी सवय करून घेईन. ही खूप खुश होती, कारण तिला जे पाहिजे ते आणायला आम्ही डीमार्टमध्ये चाललो होतो. कारण मागच्या वेळी आम्ही डीमार्टमध्ये गेलो होतो तेव्हा स्कूल बॅग पाहिल्या होत्या, खूप छान होत्या. पण आम्ही आणल्या नाही, कारण हिला कसला कलर पाहिजे कसला नाही मला माहिती नव्हतं. पुन्हा आपण आणायची आणि तिला नाही आवडली तर, म्हणून म्हटलं हिलाच घेऊन जाऊ. पाऊस काही कमी होत नव्हता, उलट वाढतच होता. पण काही कमी होत नव्हता. चालूच होता पाऊस, भरपूर प्रमाणात पाऊस पडला होता. हे दृश्य पाहून तुम्हाला पण काही क्षणासाठी असं वाटलं ना की छत्रपती शिवाजी महाराज वाऱ्याच्या वेगाने आपला घोडा घेऊन येत आहेत. काही क्षणात ते रस्ता क्रॉस करून जातील. हो ना, किती छान वाटतं हे दृश्य. अंगावर असाच काटा येतो आणि मान स्वतःहून मुजरा करण्यासाठी आपणच झुकते. आता आम्ही डीमार्टला आलो. पाऊस चालूच होता. आतमध्ये गेल्यावर काही समजतच नाही काय घ्यावं आणि काय नाही घ्यावं, कारण तिथे गेल्यावर सगळं असं घ्यावं असं वाटतं. आणि ते कसं सगळं इथं असतं ना एकत्र, त्यामुळे पटकन जे आपल्याला पाहिजे ते पटकन भेटतं. इकडे तिकडे शोधावं लागत नाही. जास्त करून आम्ही महिन्याचा किराणा इथनंच भरतो, कारण सगळं एकत्रच भेटतं. म्हणजे इकडे तिकडे शोधावं लागत नाही. जे आपल्याला पाहिजे ते लिस्ट करून आणायची आणि आपल्याला जे पाहिजे ते घ्यायचं पटपट. इथे नारळ पण खूप छान असतात इथले. खूप म्हणजे खूप छान असतात आणि स्वस्त पण असतात. एवढे महाग नाही आहेत. बाहेर तर खूप महाग आहेत, पण इथं नसतात एवढे महाग. नंतर टीनासाठी स्कूल बॅग बघायला गेलो. मला वाटतं स्कूल बॅग पसंत करायला या दोघांनी 1 तास तरी काढला. जी यांना आवडत होती ती टीनाला आवडत नव्हती, आणि तिला आवडत होती ती यांना आवडत नव्हती. असं दोघांनी किती वेळ तरी 1-1.5 तास तर त्याच्यातच काढलं. मला कंटाळा आला. मी म्हटलं, तुमचं दोघांचं झालं की मला सांगा, मग आपण घरी जाऊ. एक बॅग यांना आवडली आणि त्यांनी ती घेतली, पण तिला ती आवडली नव्हती. पण म्हटलं चला आता खूप उशीर झाला. नंतर आम्ही घरी आलो. भूक पण खूप लागली होती. घरी येतेवेळी चाऊमिन आणि मंचुरियन आणले, तेच खाल्ले.
मग काय अजून स्वयंपाक तर एवढा लवकर होणार पण नव्हता, खूप वाजले होते, उशीर पण झाला होता आणि भूक पण लागली होती, मग तेच खाल्लं. ही बॅग आणली होती टिनासाठी, खूप छान आहे, सॉफ्ट पण आहे आणि पाणी पण टिकणार नाही याच्यावर, पावसात जरी भिजली तरी पाणी राहणार नाही, एकदम मस्त होती, मला खूप आवडली होती, तिच्या पप्पांना पण आवडली होती. मग घरी आल्यावर मी तिला विचारलं तुला आवडली की नाही, मग दीदीला दे, तर नको म्हणे मला आवडली, मलाच पाहिजे. खूप छान आहे, क्वालिटी पण खूप छान आहे, कारण ही 2-3 वर्ष अशी व्यवस्थित टिकणार, हिला काही नाही होणार. किंमत होती तशी, पण किमतीप्रमाणे बॅग पण तशीच होती, क्वालिटी खूप छान आहे या बॅगची. रोज जे वापरासाठी लागतं तेच आणलं होतं, जास्त किराणा नाही आणला, कारण जास्त जर केलं असतं ते बिल पण वाढलं असतं, कारण याचंच एवढं बिल झालं होतं की बापरे, म्हटलं बस, या एवढासा बाजार दिसतो एवढासा आणि बिल दिसतं मोठं, पण जाऊ दे म्हटलं, जे रोज वापरासाठी लागतं ते आणणं तर आहेच ना, त्याला काही विलाज नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.